नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी गाजराचा हलवा बनवणार आहे। तर त्यासाठी खवा तयार करणार आहे। सुरुवातीला तर इथे 1 पाऊण वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि त्यासाठी अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि 2 चमचे हे तूप घ्यायचं आहे। सुरुवातीला दूध कढईमध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे। आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। उकळी आल्यानंतर गॅस हा बारीक करायचा आहे। हळू ही मिल्क पावडर जी आहे ती टाकायची आहे। हळूहळू घालायची, एकदम घालायची नाही, नाहीतर मग त्याच्या गाठी होऊ शकतात। हे सर्व पटपट असं हलवायचं आहे। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे। एकदम कोरडं करायचं नाहीये, जरा थोडंसं ओलसर असा हा खवा ठेवायचा आहे। जसा विकतचा खवा मिळतो तसा अगदी मऊ ठेवायचा आहे। अगदी 5 ते 10 मिनिटातच हा खवा तयार होतो। हे पहा, आता इथे हा खवा तयार झालेला आहे। आता हे काढून घ्यायचं आहे। गरम आहे त्यामुळे एका स्टीलच्या डिशमध्ये हे काढून घेणार आहे। हे पहा, एकदम छान असा हा खवा तयार झालेला आहे। आता यामध्ये 2 चमचे हे तूप घातलेलं आहे। त्यामध्ये हा गाजराचा कीस जो केलेला आहे तो परतून घ्यायचा आहे। जवळजवळ 1 किलो हे गाजर होते। आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे। आता हे छान असं परतून झालेलं आहे आणि 5 मिनिट हे बारीक गॅसवरच वाफवून घ्यायचं आहे सुरुवातीला। आता हे झाकण काढायचं आहे। हे पहा, एकदम छान अशी ही वाफ आलेली आहे त्याला आणि कीस हा खाली बसलेला आहे। आता यामध्ये मी 1 वाटी हे आटवलेलं दूध आहे ते घालणार आहे सुरुवातीला। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आटवलेल्या दुधाबरोबरच 1.5 वाटी हे दूध टाकणार आहे। गॅस हा आता फुल करायचा आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आटत आलं की मग नंतर खवा टाकायचा आहे। साखर ही सुरुवातीला टाकायची नाही, कारण मग खूप चिकट असा हा गाजराचा हलवा होतो। निम्मा शिजत आला की मग साखर आणि खवा टाकायचा आहे। हे पहा, छान अशी याला उकळी आलेली आहे। आता गॅस हा बारीक करायचा आहे आणि हे झाकण त्यावर ठेवायचं आहे। 10 मिनिट तरी हे झाकण यावर ठेवायचं आहे। एकदा हलवून द्यायचं आहे। आता परत थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे। हे पहा, यामधलं सर्व दूध आता हे आटलेलंच आहे। आता यामध्ये साखर घालायची आहे।
साखर आवडीनुसार घालायची आहे। गाजराचा हलवा हा गोडच छान लागतो, त्यामुळे जरा साखर याला जास्ती लागते। तर आवडीनुसार यामध्ये साखर घालायची आहे। आता मी जवळजवळ इथे 2.5 वाट्या ही साखर घेतलेली आहे। गॅस हा आता फुल करायचा आहे, कारण गाजराचा किस यामध्ये शिजूनच निघालेला आहे। आता फक्त हे आटवून घ्यायचं आहे। आता हा जो खवा केलेला होता यामधला निम्माच खवा मी हलव्यामध्ये घालणार आहे। पाहू शकता तुम्ही साखरेचं एकदम पाणी झालेलं आहे। गॅस हा आता फुलच ठेवलेला आहे मी। आता यामध्ये हा खवा घालायचा आहे। व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता यानंतर यामध्ये विलायची पावडर घालायची आहे। इथे यावेळेस थोडीशी चव घेऊन पाहिजे आहे। जर कमी गोड असेल तर साखर आपण वरून घालू शकतो। यावर आता झाकण ठेवायचं नाही आहे। गॅस हा आता बारीक केला तरी चालेल आणि आटेपर्यंत आता गॅस चालूच ठेवायचा आहे। यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे टाकायचे, एकदा हलवून द्यायचं आहे। हे पहा, इथे हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे। थोडासा ओलसर ठेवायचा आहे। ओलसर जर ठेवला तर खूप छान लागतो, तो रसदार असा हा गाजराचा हलवा लागतो खायला। आता मी गॅस हा बंद करणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गाजराचा हलवा नक्की बनवा।